नवस्वराज्य बातमीची दखल न्यूज इम्पॅक्ट। 11 फेब्रुवारी 2025 ला शासन दरबारी पाठपुरावा करणारे दिनेश अमझरे यांनी 12 मुद्द्यांवर सरकारला पाठपुरावा केला। त्यापैकी काही मागण्या झाल्या मंजूर। शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांची दखल शासनाने न घेतल्यास उपोषण करू दिनेश अमझरे। प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री यांना पाठवले मागण्यांचं निवेदन। नवीन सरकार आल्यापासून त्यांची वचनपूर्ती म्हणून लोकांच्या आशा लागल्या, तरी पण प्रलंबित कामे जैसे थेच असल्याचं दिसून आले। याकरता दिनेश अमझरे सामाजिक कार्यकर्ता यांच्या नेतृत्वात विविध समस्या व कर्जमाफी, 7/12 कोरा करावा, अमरावती, वर्धा, बीड, यवतमाळ यात मागणी होती। प्रधानमंत्री ते मुख्यमंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधितांना निवेदन देण्यात आले। पत्रात संत्रा शालेय पोषण आहारात समावेश करून संत्राला राज्यस्व देण्यात यावे। माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाश आंबेडकर किमान दिवसा 12 तास कृषी पंप वीज पुरवठा करण्यात यावा। संत्रा प्रक्रिया युनिट उभारून संत्र्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यात यावी। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचं उत्पादन नुकसान होत आहे। काटेरी कुंपण 100% अनुदान तत्वावर देण्यात यावे। पांदन रस्ते, विहिवाट, शिव मोकळे करून रस्ते उपलब्ध करून देण्यात यावेत। खते, बी बियाणे, फवारणी, औषधे, रासायनिक खतेवर जीएसटी कमी करून अनुदान देण्यात यावे। संत्रा फळ गळतीचे अनुदान राशी देण्यात यावी। अतिवृष्टीतील निधी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही। कपाशी, तूर, सोयाबीन, हरभरा भाव देण्यात यावे। घरगुती वीज, शेती पंप इत्यादीसाठी सौर ऊर्जेवर 90% अनुदान देण्यात यावे। शेती, फळ, भाजी बाजार विक्रीसाठी आडत कमी करण्यात यावी। यशवंतराव चव्हाण घरकुल योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना निधी देण्यात यावे। घरकुल योजनांसाठी निधी वाढवून देण्यात यावा। रमाई योजनासारखी 2.5 लाख रुपये देण्यात यावे। इत्यादी समस्यांनी ग्रासलेले बहुसंख्य लोक व शेतकरी वर्गांकरता आपणास नम्र विनंती आहे की या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अन्यथा आम्ही शेतकरी उपोषण करण्यासाठी तयार राहू, अशा आशयाचं निवेदन देण्यात आलंय। अखिल भारतीय समता परिषद वर्धा प्राध्यापक दिवाकर गमे, दिनेश अमझरे, अमोल ठाकरे, रवींद्र पारिसे यांनी दिला होता मंत्रालयावर मोर्चाचं आवाहन। ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके, नवस्वराज्य न्यूज, प्रतिनिधी वर्धा। मी हे म्हणतोय की जे आता 85% नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं, संत्रा असो, कपाशी असो, तूर, सोयाबीन सर्व बाधित झालेले आहे। शासन स्तरावर म्हणा किंवा आपल्या सभागृहाच्या स्तरावर आपण एक प्रमोटिव्ह लेटर तयार करा आणि ते कलेक्टर ऑफिस, जे तुमची यंत्रणा आहे तिथपर्यंत जाऊ द्या आणि त्याची एक ओसी लावा डिस्प्लेवर की आपण काय काम करताय, काय उपक्रम घेताय। आणि साहेब लक्ष देताय ना, तुम्ही नोंद केली आहे का? त्याची किती दिवसापर्यंत होईल? खूप खूप धन्यवाद साहेब। तुम्ही जराचं आमसोबत संकळ्यावर जरा मार्कड्यावर ते पहिले खालचा भाग पहा। आम्ही पाणी देतो ते पुढवून जाण्याचा रस्ता। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.